14 पर बल्लेबाजी करें, 280 का स्ट्राइक रेट। और अच्छा स्ट्रोक गैप में खेलते हुए इस बार एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। विकेट के अच्छी दौड़ लगाते दोनों बल्लेबाज। पूर्वांचल की टीम उनका जो खेमा ना तालियां बजा रहा है, समर्थन दे रहा है। कमाल का मैच है ये। पूर्वांचल बनाम महाराष्ट्र शिव शक्ति नागपुर, दो तगड़ी टीमें मैदान के अंदर। स्कोर की बात करें तो रन संख्या 30 रन 1 विकेट के नुकसान पर। तर नक्कीच 30 धावा क्रिकेटमध्येच आहे सगळ्यांचा श्वास, मेहनत आणि जिंकण्याची ज्याच्यामध्ये आहे आज सिक्सरचा आवाज, विकेटचा जल्लोष। इथे प्रत्येक क्षण देतो एक नवा जोश आणि तो नवा जोश घेऊन इथे प्रत्येक जण आरपी ट्रॉफी मध्ये दाखल झाला। यावेळेस कट केल्या बॉलला डीप पॉइंट मध्ये बघायचं आहे, खेळाडूकडे मात्र फक्त चेंडू आणायचं काम शिल्लक राहिलेलं आहे। चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावेंसाठी चौकार। नगरी पुण्य नगरी में मचेगा शोर और इस मुकाबले में ये मुकाबला जीतने के लिए हर टीम लगाएगी अपना जोर, तब जाकर वो तालियों का शोर भी आएगा। बहुत बढ़िया, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। बल्लेबाज विशाल यादव द्वारा 7 पर खेल रहे, 140 का स्ट्राइक रेट। सुनील का स्ट्राइक रेट 280 का स्कोर 34 पर पहुंच चुका है। 34 पर 1। पूर्वांचल एक बड़ी टीम है। महाराष्ट्र ने पिछले 2 तो गोलंदाजीसाठी आता नवीन पुन्हा एकदा विजयकडे मात्र तो स्पेल सोपवण्यात आलाय। कारण असं म्हणतात ना, या अगोदर तो कमबॅक महाराष्ट्र झोन 3 कडून आपण पाहिले गेले तर नक्कीच तिथे मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय का, कारण विकेट तर आलेली आहे। जो बॅटर सेट होता त्या बॅटरला आपण पाहिले गेले तर धावा बनवत होता, एक वेगळा कॉन्फिडन्स त्याचा एक वेगळ्या लेवलवरती होता आणि त्याला कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं। त्यासाठी मात्र कर्तव्य रक्षकने त्या प्रकारची त्याला रीड केलं, त्याला वॉच केलं आणि त्याला फॉलो केलं आणि ती विळवलेली विकेट आहे। 39 वरती धावफलक। आता नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत ते रवी। स्ट्रायकिंगला असतील विशाल, दुसऱ्या बाजूने मैदानामध्ये विजय यादव। 39 लॉस ऑफ 2 विकेट। शॉर्ट ऑफ प्लेन बॉल खेचून मारलाय मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानामध्ये बघा अक्षरशः हा तडाखा होता, तडाखा नव्हता, आरपी ट्रॉफी मधला धूम धडाका होता। षटकार, चौकार षटकारांचा या ठिकाणी पाऊस पाडण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल। आखून टप्प्याच्या चेंडूवरती तुटून पडला फलंदाज। लुक एट दिस शॉट, ऑन साइड पर गेंद को पुल किया गया, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ। तारा बंडल में गेंद, गगन चौबे छक्का। रवि बनारस बहुत डेंजरस बल्लेबाज है और एक तरफ विशाल यादव के बल्ले से वो गगन चौबे सिक्सर। 200 का स्ट्राइक रेट, 14 पर पहुंच चुके। 7 गेंदों का सामना किया, 1 चौका 1 छक्का। बल्लेबाज का इरादा है पक्का, गेंदबाज हक्का बक्का। इस मुकाबले में शानदार बल्लेबाजी और खिलाड़ी को ने गेंदबाज को ने विजय यादव जिन्होंने फाइपर पूरा किया था, उनके खिलाफ आपने वो छक्का जड़ा। पूर्वांचल 45 पर पहुंच चुके। 45 रन 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर विशाल 14 पर खेल रहे, 7 गेंदों का सामना किया है। अनुमानित स्कोर 100 दिखाई दे रहा है। ER पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। दूसरे दिन का खेल, कल कौन सी टीम में खेलने वाले उसके बारे में हम आपको बताएंगे। दूर वाले से 10-12 कदमों का बॉलिंग मार्क। स्ट्राइक पर बल्लेबाज विशाल, छोटी गेंद पर जबरदस्त स्ट्रोक। विशाल कर रहे कमाल, बल्लेबाजी बेमिसाल। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। काय जबरदस्त आहे ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत विशाल जिनका है नाम, बाउंड्री लाइन के बाहर गेंद को भेजना उनका है काम आणि ते काम मात्र यशस्वीपणे बजावतायत विशाल। लागोपाठचे 2 षटकार इथे विशालच्या बॅटमधून आले। टाळ्यांचा गजर किती करूयात। पूर्वांचल संघाचा इथे अर्धशतक पूर्ण झालेले, 51 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले आहे। 51 लॉस ऑफ 2 विकेट। खूप चांगली बॅटिंग विशालने आपण पाहिले तर 8 चेंडू खेळले, 8 चेंडूमध्ये 20 बनवलेले आहेत। आता प्रोजेक्टेड स्कोर मात्र वेगाने पुढे चाललेला आहे। टीम मीटिंग आपण पाहतोय मैदानामध्ये जरूर होईल, चर्चा करावी लागणार आहे। मैदानाच्या आतमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे, कारण त्यांना माहिती आहे इथे मैदानामध्ये धावेंचा ओघ ज्या प्रकारे सुरू आहे। मला वाटतं पूर्वांचल संघ आपण पाहिले गेलं तर आज ज्या प्रकारचा धावफलक इथे बनवतोय ना, तर मला वाटतं एखादा डॅम असावा, एखादं धरण असावं आणि त्याच्या पायथ्याशी मात्र सुरुंग लावावा आणि ते धरण फुटावं, त्या प्रकारची बॅटिंग इथे। धावेंचा प्रचंड मुसळधारा पाऊस इथे मैदानामध्ये कोसळतोय। लोड फुल टॉस पुन्हा त्यावेळेस मिड विकेट मध्ये गॅप मध्ये चेंडू आहे आणि चेंडू मात्र सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर। चेंडूने घेतली चौकाराची धडक, कारण फटकाच मारलाय कडक। विशालच्या बॅटमधून 4 रन। बॅटिंग होते बेधडक, कडकडीत चौकार, अप्रतिम टायमिंग, काय फटका सजवलाय
आणि बरोबर तुम्ही योग्य उल्लेख केलात. धावांचा पाऊस, धावांचा धबधबा मैदानावरती. विशाल यादव जो व्हाईस कॅप्टन आहे त्याच्या बॅटमधनं चौकार आणि षटकारांची आतषबाजी. लाजवाब बॅटिंग, शानदार स्ट्रोक, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेला गया बल्लेबाज द्वारा. टीट फॉर टैट, ऑफ टप के बाहर गेंद इस बार पॉइंट के ऊपर से खेल दिया. 1 2 3 4, 1 2 का 4. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा 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 शानदार 4. चांगला स्ट्रोक येते मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहा, क्रीजचा वापर केला, फक्त बॅटचा फेस ओपन केला आणि मला वाटतं त्याने मैदानामध्ये सांगितलंय की रिकाम्या जागा भरा. ते रिकाम्या जागा भरायचं काम इथे मैदानामध्ये विशाल करतोय. चौकार आलेला आहे, धावफलक आपण पाहिलं तर 59 वरती धावफलक आहे, 28 वरती खेळतोय विशाल. विजय यादव वरचं देखील आक्रमण, पुन्हा एकदा पाकफुटला गेले, पंच केलाय आणि चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बघायचं इथे मात्र आज चेंडू थांबत नाहीये. मला वाटतं चेंडूला कदाचित सीमारेषेची ओढ लागली की काय. ते फटके आज विशाल, नाव विशाल आहे, काम मोठं कर सुरू आहे. शानदार बल्लेबाजी करे, अप्रतिम बॅटिंग करत असताना टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. टॉप ऑफ द बॉल जाऊन इष्टकवरच्या डोक्यावरून खेळला गेलाय. धावांचा धबधबा आणि या मॅच मध्ये विशाल यादवचा दबदबा.